गेल्या 100 वर्षापासून धुळे शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या नकाने तलावातील साठलेला गाळ काढण्याचे काम लोकसंग्रामने परवानगी घेऊन सुरू केले होते. लोकसंग्रामने स्वखर्चातून नकाने तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ देखील काढला, परंतु निधी अभाव हे काम थांबले असून हा तलाव गाळमुक्त करण्यासाठी लोकसंग्रामने धुळेकरांना निधी देण्याचे आवाहन केले आहे. पण या आव्हानाला प्रतिसाद न मिळाल्याने येत्या 10 मे पासून हे काम थांबवण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. असं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये धुळे शहरात प्रचंड फरक पडला आहे. लोक संवेदनशीलता हरवून बसलेले. आपल्याला दुसरं जे काही करायचं असतं ही भावना लोकांमध्ये नष्ट झालेली आहे. आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे. मी अनेकांना आवाहन केलं की पिण्याच्या पाण्याच्या नकाने तलावातला गाळ काढला पाहिजे, पण म्हणजे अतिशय सूक्ष्म प्रतिसाद मिळाला, अल्प पण म्हणता येणार नाही काय. म्हणून हे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं आदर्श काम मी 10 मेपासून बंद करायचा निर्णय घेतला. बोला. नाम फाउंडेशनने देखील टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनने फुलं काढले, वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या, काय चॅनलवर आल्या, तर संपलं त्यांचं काम. त्याच्यानंतर 3-4 दिवसावर ते मशीन घेऊन गेले. काय आतापर्यंत किती गाळ काढला गेला? हजारो ट्रॅक्टर आणि हजारो ट्रक जंपर, रोज किमान 50-60 जंपर जातात. आणि तुम्ही विचार करा, अखंड आमचं हे काम जात असल्यापर्यंत काय तो 70 दिवस होईल. त्यातले 2 दिवस सुट्टीचे सोडा, 2-3 दिवस. पण हे काम आम्ही सकाळी 6 पासून रात्री 8 वाजेपर्यंत करायचं.